हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळणार का, याबाबत चर्चा रंगू लागलेल्या आहेत। 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती असते आणि हे बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे यावर्षी बाळासाहेबांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मिळण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। याआधी सुद्धा बाळासाहेबांना भारतरत्न मिळावा अशी मागणी झाली होती। आज पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि कुठल्याही क्षणी भारतरत्न कोणाला मिळणार याचीही घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांना सुखावणारी बातमी मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तर बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली। जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांची मन जिंकण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो। केंद्रात हिंदुत्ववादी नेतृत्व असल्यानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे। राम मंदिर उभारणं, कलम 370 हटवण्याला बाळासाहेबांचा पाठिंबा होता। समान नागरिक कायद्याचं बाळासाहेबांनी समर्थन केलेलं होतं। अटल बिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत भाजप नेत्यांसोबत बाळासाहेबांचे चांगले संबंध राहिले। ठाकरेंसोबत राज्यात जुळवून घेण्यासाठी भाजपसाठी एक संधी आहे। तर कोणत्याही क्षणी भारतरत्न कुणाला मिळणार याची घोषणा होऊ शकते आणि त्यापूर्वीच ही महत्त्वाची चर्चा राजकारणामध्ये रंगू लागलेली आहे आणि ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळणार का याबाबत आता चर्चा रंगलेल्या आहेत। 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती असते आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे यावर्षी बाळासाहेबांना देशातला हा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मिळण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर याआधी सुद्धा बाळासाहेबांना भारतरत्न मिळावा अशी मागणी वेळोवेळी झालेली होती। आज पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी आता भारतरत्न कोणाला मिळणार याची सुद्धा घोषणा होऊ शकते आणि त्यामुळे या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांना सुखावणारी बातमी या निमित्तानं मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा आता होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसं झालं तर अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच सगळ्या शिवसैनिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आणि याविषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, अर्थातच जर का असं झालं तर निश्चितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच जानेवारी महिन्यातच सगळ्या शिवसैनिकांसाठी, जो अर्थातच महिना बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा महिना आहे, त्या महिन्यातच सगळ्या शिवसैनिकांसाठी आनंदाची वार्ता असेल। अगदीच ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्या शब्दात बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक केलं होतं त्या शब्दांचा विचार करता, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत। कारण एक व्हिडिओ आपल्याला माहिती आहे की तो ऐतिहासिकरित्या सातत्याने व्हायरल होत असतो की जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावरती जगभरातून टीका केली जात असताना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण करत भक्कमपणे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले होते। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, लालकृष्ण अडवाणी हे तत्कालीन गृहमंत्री होते आणि त्यावेळेस पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांना, की नरेंद्र मोदी गेले तर गुजरात गेला म्हणून समजा। हाच व्हिडिओ त्याच्यानंतर पुढच्या अनेक गुजरातच्या निवडणुकांमध्ये जडेजांपासून अनेक जे नेते निवडणुकीला उभे होते त्यांनी शेअर केला होता। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव असा होता की त्यांनी घेतलेला निर्णय ते पुन्हा परत घेत नव्हते, दिलेला शब्द ते पाळत होते। त्यामुळं नरेंद्र मोदी आणि जर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध हे सगळ्यांना माहिती आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक संबंध देखील खूप चांगले राहिलेले आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ऑपरेशन करायचं होतं तेव्हा त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद कायम राहिला। आजही तो संवाद कायम असल्याचं मधल्या काळामध्ये पाहायला मिळालं होतं।
तर एकंदरीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली होती. तर दोघांचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते कायम आहेत आणि बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेनेचे ऐतिहासिकरित्या संबंध राहिलेले आहेत आणि शिवसेनेची स्थापना करणारे बाळासाहेब ठाकरे यांना या निमित्ताने खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. यामुळे अनेक लोकांचं अशी दिल्लीच्या वर्तुळात देखील चर्चा आहे की बाळासाहेब ठाकरे यांना या निमित्ताने पद्म पुरस्कारामध्ये त्यांची घोषणा केली जाऊ शकते, त्यांना भारतरत्न दिला जाऊ शकतो अशी देखील मागणी मागच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळाली होती, पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात काही चर्चा पाहायला मिळते का? अर्थात या सगळ्या चर्चांचं औचित्य आहेच, पण या निमित्तानं विचारायचं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर सर्वपक्षीयांकडनं बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी होती आहे. मग नेमकी कमतरता कुठे येते? राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे की काही तांत्रिक निकष जे लावले जातात ते आडवे येत आहेत, असं काही आहे का? तसं जर पाहिलं तर म्हणजे निकष म्हणून जर पाहिलं तर त्या पद्धतीचे नसावेत, पण जी गोष्ट राजकीय इच्छाशक्ती असते त्या योग्य वेळेला ती दिले जातात. आपण पाहिलं असेल की अनेक लोकांना मरणोत्तरांत अशा पद्धतीने पुरस्कार दिले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं. सचिन तेंडुलकर यांना खूप तरुण वयामध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. तर इच्छाशक्ती हा सगळ्यात मोठा भाग असतो आणि याच्यामध्ये तांत्रिक अडचणी नाही नसाव्यात असं म्हणता येईल. मात्र त्यामध्ये भारत सरकारची काय इच्छा आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची जी तांत्रिक समिती असते त्यांच्या वतीने काही सांगण्यात येत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आपण पाहिलं असेल की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील पुरस्काराची अशाच पद्धतीने मागणी केली जाते. त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येतात असं काही लोकांचा दावा असतो. मात्र इच्छाशक्ती हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. त्यामध्ये आता बाळासाहेब ठाकरे यांना हा पुरस्कार दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र शिवसैनिक असो त्यानंतर भाजपचे देखील जे नेते आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि आता भाजपचे कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून जे काम करतात त्या सगळ्यांची इच्छा नेहमी आपल्याला पाहायला मिळते. कारण बाळासाहेबांचं हे बेधडकपणे आणि जिव्हाळ्याचं एक नातं या सगळ्या लोकांशी राहिलेलं आहे. त्यामुळं हे शिवसैनिक असो किंवा दुभंगलेली शिवसेना असो, त्या बाजूचे शिवसैनिक असो, या बाजूचे शिवसैनिक असो आणि भाजपचे नेते असो आणि अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसचे देखील नेते जे जे बाळासाहेबांचे टीकाकार राहिले आहेत ते देखील आता सोबत आल्यामुळं त्यांचा देखील विरोध नसतात. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे बरोबर. त्यामुळे याबाबतचा निर्णय काही होतो का दिल्लीतनं शिवाजी, यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांना भारतरत्न मिळणार का हा सवाल. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा यातून प्रयत्न होऊ शकतो. केंद्रात हिंदुत्ववादी नेतृत्व असल्यानं रुंदी सम्राट बाळासाहेबांच्या नावाचा विचार होण्याची ही शक्यता आहे. राम मंदिर उभारणं असेल किंवा मग कलम 370 हटवण्याला बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा होता. समान नागरिक कायद्याचंही बाळासाहेबांनी समर्थन केलेलं होतं. अटल बिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भाजप नेत्यांसोबत बाळासाहेबांचे कायमच चांगले संबंध राहिले. ठाकरेंसोबत राज्यामध्ये जुळवून घेण्यासाठी भाजपसाठी ही एक वेगळी मोठी संधी असेल.